नमस्कार दोस्तों, आज हम बात करेंगे चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक की भर्ती प्रक्रिया में हुए कथित भ्रष्टाचार और आरक्षण के उल्लंघन पर, जिसमें पिछड़े वर्ग के उम्मीदवारों के साथ अन्याय का आरोप लगाया जा रहा है। आरक्षण बचाओ संघर्ष समिति ने इस मामले में बड़ा कदम उठाते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को जिलाधिकारी के माध्यम से ज्ञापन सौंपा है। इसमें स्पष्ट किया गया है कि अगर यह भर्ती प्रक्रिया पारदर्शिता तरीके से नहीं की गई तो 2 जनवरी से बैंक मुख्यालय के सामने अनिश्चितकालीन धरना प्रदर्शन शुरू किया जाएगा। गौरतलब है कि अदालत ने इस भर्ती को टीसीएस कंपनी के जरिए पारदर्शी ढंग से कराने का आदेश दिया था, लेकिन आरोप है कि बैंक ने ITI नामक एक फर्जी कंपनी के माध्यम से परीक्षा आयोजित की, जिसमें 31,000 से ज्यादा उम्मीदवारों के साथ धोखाधड़ी हुई है। परीक्षाओं में तकनीकी खामियां सामने आने पर उम्मीदवारों ने विरोध भी जताया। इसके साथ ही SC, ST और OBC के आरक्षण को हटाने का भी गंभीर आरोप लगाया गया है। समिति ने सरकार को चेतावनी दी है कि अगर इस भर्ती प्रक्रिया को रोककर नए सिरे से पारदर्शी तरीके से नहीं किया गया तो आंदोलन तेज किया जाएगा। यह भर्ती प्रक्रिया न केवल आर्थिक धोखाधड़ी का मामला है, बल्कि सामाजिक न्याय पर भी सवाल उठाती है। सरकार को इसमें हस्तक्षेप कर गरीब और मेहनतकश युवाओं को न्याय देना चाहिए। अधिकारी साहेबाला निवेदन द्यायला आलो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातर्फे जी नोकर भरती निघालेली आहे ती स्थगित करण्यात यावी आणि तिथे जे आर्टिकल 16 नुसार, संविधानातील आर्टिकल 16 नुसार जे संधीची समानता आणि त्यानुसार जे आमच्या मूलनिवासी बहुजनांना जे SC, ST, OBC यांना जे आरक्षण मिळते तर ते आरक्षण मिळण्यात यावं याबद्दल आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही याच्या अगोदरही आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीने निवेदन दिलं होतं। तर आज आम्ही इथे इशारा देऊ इच्छितो की आम्ही 2 तारखेपासून जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोर धरणं आंदोलन करणार आहोत। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 360 पदाची जे नोकर भरती आहे त्या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयाचं SC, ST, OBC प्रवर्गाचं जे आरक्षण आहे पूर्ण संपवलेलं आहे आणि जवळपास 25 ते 35 लाख रुपये घेऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे आहे परीक्षार्थींना जे आहे पास करून तिथं नोकर भरती घेण्याचं षडयंत्र त्या बँकेच्या संचालकांनी चालवलेलं आहे। आम्ही त्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मागासवर्गीयाचं आरक्षण जे आहे मिळावं म्हणून याचिका दाखल केलेली आहे। ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण असं असताना ज्या नोकर भरतीची परीक्षा झाली 21 तारखेला त्याच्यामध्ये घोळ झाल्यानं ती परीक्षा रद्द झाली, पुन्हा 29 तारखेला परीक्षा घेण्यात आली, त्याच्यामध्ये पण घोळ झाला। शिवाय दुसऱ्या दिवशी जी 22 तारखेची परीक्षा जे लिपिक पदाची त्याच्यामध्ये पण घोळ झाला। म्हणजे हे जे CDCC बँक जे आहे संचालक मंडळ एक प्रकारे जे आहे इथं मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे आणि म्हणून मागासवर्गीयाचं आरक्षण अबाधित ठेवून सरळ सेवा भरतीमध्ये जे कॅन्डिडेट जे आहे, जे विद्यार्थी जे खऱ्या अर्थानं जे त्यांनी परीक्षेची तयारी केलेली आहे त्यांना संधी मिळावी आणि या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही इथे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे आणि सोबतच जे आहे येणाऱ्या 2 तारखेपासून आम्ही ठिय्या आंदोलन जे आहे बँकेच्या समोर करणार आहोत अशा प्रकारचा इशारा आजच्या निवेदनाच्या माध्यमातून